लास्ट लेक्चरमध्ये आपण नंबरचा लॉग आणि लॉग ऑफ एनचा अँटीलॉग पाहिलेला आहे. म्हणजे लॉगरिथम आणि अँटी लॉगरिथम कसं पाहायचं ते पाहिलेलं आहे. टुडे वी सी द लॉज ऑफ लॉगरिथम्स. फर्स्ट लॉ, the logarithm of product is equal to the sum of the logarithm of the constituent factor. दोन नंबरचा प्रॉडक्ट आहे आणि त्याचा आपल्याला लॉग घ्यायचा आहे. तर मग काय लिहिता येईल? m इंटू n हे दोन नंबर आहे. लॉग ऑफ m इंटू n इट इज इक्वल टू काय? सम आहे. त्यांचा कशाचा आहे? त्या नंबरचा लॉग आणि त्याची काय आहे? सम. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला? लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n. हा काय? फर्स्ट लॉ आहे. लॉग ऑफ प्रॉडक्ट ऑफ टू नंबर्स इट इज इक्वल टू काय आहे? सम ऑफ द लॉगॅरिथम्स ऑफ टू नंबर्स. हा काय? फर्स्ट लॉ. फॉर एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केलं लॉग ऑफ हिअर 3.721 इंटू हिअर 45 असं जर असेल तर काय लिहिता येईल आपल्याला? लॉग ऑफ 3.721 प्लस लॉग ऑफ काय? 45 असं लिहिता येईल. प्रॉडक्ट असं तर त्या नंबरच्या लॉगची काय आहे? सम आहे. नंतरचा लॉ सेकंड, द लॉगॅरिथम ऑफ ए रेशो इज इक्वल टू द डिफरन्स बिटवीन द लॉगॅरिथम ऑफ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या लॉगॅरिथमचा काय? डिफरन्स आहे. जर रेशो दिलेला असेल तर म्हणजे क्वोशंटच्या फॉर्ममध्ये असेल लॉग ऑफ m अपॉन n इट इज इक्वल टू काय? लॉग m मायनस काय? लॉग n. हे काय आहे? लॉग ऑफ m अपॉन n. आणि नंतरचा लॉ 3 म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आपण घेतलं तर लॉग ऑफ 3.721 अपॉन 45 असं असेल तर काय लिहिता येईल आपल्याला? लॉग ऑफ 3.721 मायनस लॉग ऑफ काय? 45 असं लिहिता येईल. आता लॉ 3 आहे, द लॉगॅरिथम ऑफ द पॉवर ऑफ अ नंबर इज इक्वल टू द पॉवर टाइम्स द लॉगॅरिथम ऑफ द नंबर. म्हणजे लॉग ऑफ m रेस टू n, मग n हा पॉवर आहे या m चा, तर मग काय होणार? n टाइम म्हणजे पॉवर टाइम म्हणजे n टाइम काय होणार आहे? ह्या नंबरचा लॉग n टाइम लॉग ऑफ m असं लिहिता येईल आपल्याला. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं लॉग ऑफ 81 रेस टू 3 तर कसं लिहिता येईल आपल्याला? 3 इंटू लॉग ऑफ काय? 81 असं लिहिता येईल. हे काय आहे? 3 लॉ आहे. हा मल्टिप्लिकेशन लॉ, हा क्वोशंट लॉ आणि हा काय? पॉवर लॉ आहे. हे आपण 3 लॉ पाहिले आणि ह्या 3 लॉचा यूज करून आपल्याला काय करायचं? एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. तर त्यातील पहिल्या एक्झाम्पल आपण ह्या पहिल्या लॉवरती घेऊ म्हणजे मल्टिप्लिकेशन लॉवरती आहे. काय आहे? इव्हॅल्युएट. आता हे इव्हॅल्युएट काढायचं आपल्याला लॉगॅरिथमिक टेबलचा यूज करून फाइंड आउट करायचं. तर मग आपल्याला याचा लॉग काढायचा आहे आपल्याला. लॉग ऑफ 359.7 इंटू 9.8 याचा लॉग आहे. मग याच्यानुसार ह्या पहिल्या रूलनुसार कसं लिहू शकतो आपण? लॉग ऑफ 359.7 प्लस लॉग ऑफ 9.8 असं लिहिता येईल. मग इथं काय करायचं आपल्याला? लॉग बघायचा आहे. तर अगोदर आपण लॉग बघतो पण नंबरचा. तर कॅरेक्टरिस्टिक पॉइंट काय? मॅट्रिक्सचा पार्ट आहे. मग पॉइंटच्या इकडे किती डिजिट आहे? 1 2 3 कॅरेक्टरिस्टिक काढायचे आपल्याला. 3 मधून 1 गेला, खाली किती? 2 कॅरेक्टरिस्टिक आहे, 2 पॉइंट. आणि आता काय करायचं? लॉगॅरिथम पेज ओपन करायचं आणि लॉगॅरिथम जो टेबल आहे त्याच्यावरती आता मॅट्रिक्सचा पाहायचा आहे त्याचा. म्हणजे 35चा आपल्याला कशामध्ये पाहायचा? 35चा 9 आणि 7 मध्ये. इकडं हा मीन डिफरन्स मधला आहे, मीन डिफरन्स मधला. मग 35चा मग इथं 35 रोला 9 नंबरच्या कॉलम मध्ये
9 नंबरच्या कॉलम मध्ये किती आहे 35 रोला 9 नंबरच्या कॉलम मध्ये किती आहे 5551 असा नंबर आहे 5551 आणि मीन डिफरन्स मधील 7 च्या कॉलम मध्ये किती आहे 35 च्या रोलाच पाहिजे 7 च्या कॉलम मध्ये 9 आहे 9 याच्यात ऍड करायचं म्हणजे किती येणार आहे 10 1 कॅरीवर 6 5 आणि 5 किती येणार मग इथं 5 5 6 0 हा झाला याचा लॉग काउंट झाला आपला कॅरेक्टरिस्टिक आणि पुढं मॅन्टिसा प्लस आता पुढं 9.8 आहे 9.8 ची कॅरेक्टरिस्टिक किती पॉईंटच्या इकडे एकच डिजिट आहे मग कॅरेक्टरिस्टिक किती 1 - 1 किती येणार आहे 0 येणार आणि आता कशामध्ये पाहिजे हियर इथं आपण जर नंबर लिहिला 9800 4 डिजिट मध्ये जर लिहिला आपण तर मग कशामध्ये पाहिजे 98 च्या 00 मध्ये म्हणजे 98 चा 0 आणि मीन डिफरन्स मध्ये 0 नाहीच आहे मग मीन डिफरन्स मधलं काही पाहिजे का नाही मग पहिल्याच्या 98 चा 0 च्या कॉलम मध्ये पाहिजे 98 चा 0 मध्ये 9912 आहे एवढा याचा मॅन्टिसा होईल 9912 एवढे येणार आता आपण काय करायचं याची काय करावं लागणार आहे ॲडिशन करावं लागेल मग सरळ वाटलं तर व्हर्टिकल मांडून ॲडिशन केली तरी चालेल म्हणजे मिस्टेक होत नाही तर किती येणार आहे 2 हे 6 + 1 7 हे 14 1 कॅरीवर 10 आणि 5 15 1 कॅरीवर आणि 3 तर किती येतं 3.5472 हे झालं लॉग मध्ये आलं आता ओरिजिनल फॉर्म मध्ये आणायचं तर आपल्याला काय करावं लागणार आहे अँटी लॉग काढावं लागणार आहे मग समजा आपण हे एक्स ने डिनोट करू एवढं लेट असं कन्सिडर करू लेट एक्स = आणि मग इथं याचा दोन्ही साईडचा लॉग घेणार आपण log x = असं लिहू आपण म्हणजे काय आहे log x आहे आता आपल्याला x आणायचं आहे म्हणजे अँटी लॉग पाहावा लागेल म्हणजे x = काय येणार आहे अँटी लॉग ऑफ log x असं येणार and this is equal to anti-log of ह्या दोघांचं प्रॉडक्ट आहे x म्हणजे आपल्याला x मिळालं हा log x एवढा आलेला आहे anti-log of काय 3.5472 मग आता कोणतं पेज ओपन करायचं अँटी लॉगॅरिथमचं पेज काय करायचं ओपन करायचं आणि त्याच्यामध्ये 0.54 चा कशामध्ये पाहिजे 7 आणि 2 मीन डिफरन्स मधला ह्या 2 मग 54 चा तर 54 च्या रोला पाहिजे पॉइंट 0.54 च्या रोला 7 नंबरच्या कॉलम मध्ये 0.54 च्या रोला आणि 7 नंबरच्या कॉलम मध्ये किती आहे 3524 आणि त्याच रोला पुढे घ्यायचंय 0.54 च्या रोला मीन डिफरन्स मध्ये 2 मध्ये किती आहे 2 हे काय करायचं याच्यात ऍड करायचं मग 2 ऍड केल्यावर किती होणार इथे 6 होईल म्हणजे किती येणार आहे हियर 2 ऍड केल्यानंतर किती येतं हियर 6 होईल 3526 असं आहे ना 3526 3526 आणि आपण जे एक डिजिट घेत होतो 1 डेसिमल डिजिट आणि × 10⁻⁴ कॅरेक्टरिस्टिक्स तसं न घेता मी डायरेक्टली घेते आता इथे कॅरेक्टरिस्टिक ही 3 काय आहे कॅरेक्टरिस्टिक मग 3 कॅरेक्टरिस्टिक येण्यासाठी डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला किती डिजिट पाहिजे मग 4 डिजिट पाहिजे तरच 3 कॅरेक्टरिस्टिक येणार मग 4 डिजिट पाहिजे आपल्याला 1 2 3 4 म्हणजे इकडं डेसिमल पॉईंट येणार म्हणजे याचा अर्थ हे दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं 3526 आपल्याला 3 कॅरेक्टरिस्टिक येण्यासाठी आपण तसा डेसिमल पॉईंट लिहिलेला आहे किंवा मग काय आपण हा असा लिहू शकतो 3.526 × 10⁻⁴ कॅरेक्टरिस्टिक 10⁻⁴ किती 3
म्हणजे किती आता 1000 ने मल्टिप्लाय केलं तर 3 डेसिमल इकडे येणार, कसंही केलं तरी एकच येणार आहे. हे त्याचं एक्झाम्पल झालं पहिलं. आणि आता आणखीन सेकंड एक्झाम्पल पाहू आपण. सेकंड एक्झाम्पल आहे एक्झाम्पल 2. 3.14 into 0.0721 bracket square into 10⁵. याची व्हॅल्यू आपल्याला इव्हॅल्युएट करायची, म्हणजे द मल्टिप्लिकेशन लॉ वापरायचा आणि प्लस हा पॉवर लॉ सुद्धा वापरायचा आहे, कारण इकडे पॉवरच्या फॉर्ममध्ये सुद्धा आहे. दोन्ही लॉ आपल्याला एकत्र काय करायचं, यूज करायचं. तर मग काय करू आपण, हे एक्स ने डिनोट करू, लेट एक्स इक्वल टू दिस, आणि याचा लॉग घ्यायचा आता, लॉग ऑफ एक्स, दोन्ही साईडचा लॉग घेऊ आपण. मग लॉग ऑफ काय होणार, 3.14 इंटू 0.0721 त्याचं काय आहे स्क्वेअर, आणि इंटू 10⁵ असं आहे. तर मग लॉग काय येणार याचा, मल्टिप्लिकेशन लॉ नुसार मग काय त्या नंबरचा लॉग घेऊन सम येणार. मग काय होईल, लॉग ऑफ 3.14 प्लस, मग पॉवर असेल तर काय n टाइम, पॉवर टाइम लॉग ऑफ नंबर आहे. मग इथे किती होईल, 2 टाइम याचा लॉग, 2 इंटू लॉग ऑफ 0.0721 आणि प्लस 5 टाइम्स लॉग ऑफ 10 असं लिहिता येईल आपल्याला. लॉग आपण हा रूल वापरलेला आहे. आणि आता लॉग घ्यायचा आधीच्या सारखं आपण जसं लॉग घेतला, आधी तर 3 पॉइंट आहे, मग पॉइंटच्या पुढे काय एकच डिजिट आहे, कॅरेक्टरिस्टिक काढावं लागेल आपल्याला, एकच डिजिट आहे. मग 1 मधून 1 गेला, कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे, 0 येणार. पॉइंट आता मग आता किती 314 असं येतं डिजिट. मग काय येणार यार, आपण जर पाहिलं तर 31चा कशामध्ये पाहायचा, 4 मध्ये, मीन डिफरन्स मध्ये काय आहे 0. 31चा कशात पाहायचा, 4 मध्ये पाहायचा, मीन डिफरन्स मध्ये काय 0 आहे. मग लॉगॅरिथम पेज वरती घ्यायचा, 31चा 4 नंबरच्या कॉलम मध्ये 4969 आहे, 4969 मीन डिफरन्स मध्ये 0 नाही ते, आणि प्लस 2 इंटू 2 याला मल्टिप्लाय. आता इथे कॅरेक्टरिस्टिक लेस दॅन काय 0 नंबर लेस दॅन 1 आहे. मग इथे किती येणार आहे कॅरेक्टरिस्टिक, 1 आणि 2, कारण जेवढे 0 आहे त्याच्यात 1 ऍड करतो आपण, आणि तेवढं बार राहणार कॅरेक्टरिस्टिक. मग 1 ऍड करतो म्हणजे पॉईंट पासूनच धरू आपण, 1 आणि 2, बार 2 काय कॅरेक्टरिस्टिक आहे. मग पॉइंट आता काय करायचं आपल्याला, हे किती आहे 721, नॉन झिरो डिजिटचा विचार करायचा. मग 72चा काय पाहायचा आपल्याला, 72चा 1 आणि इकडे मीन डिफरन्स मध्ये 0 नाही, 72चा 1 मध्ये 8579 येतं, 8579 आणि प्लस 5 इंटू 10 नंबर आहे, म्हणजे 10 आपण असं लिहितो, असं लिहू शकतो. म्हणजे डेसिमल पॉईंटच्या इकडे किती डिजिट आहे 2 आहे, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक किती येणार आहे 1 येणार. पॉईंट 10चा कशामध्ये पाहिजे आता आपल्याला 00 मध्ये, 10चा 00 मध्ये किती 00चे 0000 एवढा आहे. आणि मग किती येणार आहे 0.4969 प्लस 2 ने मल्टिप्लाय करू, 2 9 18 1 कॅरीवर, 2 7 14 प्लस 1 15 1 कॅरीवर, 2 5 10 आणि 1 11 परत 1 कॅरी, 2 8 16 16 प्लस 1 17 1 कॅरीवर आला प्लस 1 आणि 2 इंटू -2 म्हणजे बार 2 म्हणजे -2 आहे, -4 होईल. आणि हा आलेला प्लस 1 आहे, -4 प्लस 1 किती येणार आहे -3, म्हणजे किती बार 3 असं येणार.
आणि 5 इंटू 1 तर किती येतं 5. वाटलं तर आपण कॅल्क्युलेशनसाठी 0 0 लिहू. मग 0.4969 प्लस बारची .7158 आणि प्लस 5.0000 सम घ्यायचे आपल्याला. 17 1 कॅरीवर 11 आणि 1 12 1 कॅरीवर 10 आणि 1 11 परत 1 कॅरीवर 11 आणि 1 12 आणि 1 कॅरीवर हे 5 प्लस 1 6 6 मधून 3 गेले. बार 3 म्हणजे -3 आहे. 6 मधून 3 गेले 3 येणार. म्हणजे किती येते एवढ्या याची सम 3.2127 एवढी सम आली. आणि लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये आलेलं आहे. म्हणजे काय मिळालेलं आहे आपल्याला लॉग एक्स. हा लॉग एक्स आणि एक्स म्हणजे आपल्याला हे पाहिजे ओरिजिनल फॉर्ममध्ये. तर अँटी लॉगॅरिथम पाहावं लागेल. देअरफॉर एक्स इक्वल टू अँटी लॉग ऑफ लॉग एक्स. मग लॉग एक्स एवढा आहे. अँटी लॉग कशाचा पाहिजे आता अँटी लॉग ऑफ 3.2127 याचा अँटी लॉग. दिस इज इक्वल टू काय येणार आता 0.21चा कशामध्ये पाहायचा 27 मध्ये पाहायचा. 0.21चा 27 मध्ये 0.21चा 2 आणि मीन डिफरन्स मध्ये 7. अँटी लॉगचं पेज ओपन करायचं. 0.21चा 2 मध्ये किती आहे 1629 आणि मीन डिफरन्स मध्ये 7 मध्ये किती आहे 3 आहे. मग 3 याच्यात ऍड करायचे तर किती येणार आहे 9 आणि 3 12 1 कॅरीवर 3 6 आणि 1 एवढं येत आहे. आणि मग आता किती इथं 3 पॉईंट म्हणजे कॅरेक्टरिस्टिक किती आहे 3 आहे. 3 कॅरेक्टरिस्टिक येण्यासाठी असा डेसिमल पॉईंट सिलेक्ट करायचा. म्हणजे इकडं किती डिजिट पाहिजे 4 पाहिजे. म्हणजे आपल्याला इथं डेसिमल पॉईंट द्यावा लागेल. मग 1639 एक्सची व्हॅल्यू किती येते 1632 एवढं आलं कशाचं याचं आन्सर. हे झालं त्याचं कॅल्क्युलेशन. आणि नंतरचं आहे कोशंट वरती एक एक्झाम्पल घेऊ आपण सेकंड लॉ वरती. सेकंड लॉ आहे इव्हॅल्युएट आहे 729.3 अपॉन 52.79 एवढं आहे. तर याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर आपण काय करू एक्स ने डिनोट करू. लेट एक्स इक्वल टू दिस. मग लॉग घेऊ दोन्ही साईडचा. लॉग ऑफ एक्स इक्वल टू लॉग ऑफ 729.3 अपॉन 52.79. मग लॉग अप्लाय करायचा कोणता हा सेकंड रूल आहे लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर. मग लॉग ऑफ किती होणार 729.3 मायनस लॉग ऑफ काय होईल 52.79 असं होईल. आता लॉग बघायचं आता. मग लॉग बघायला ह्या डेसिमल पॉईंटच्या इकडे किती डिजिट 1 2 3 कॅरेक्टरिस्टिक 3 मायनस 1 किती येणार आहे 2 पॉईंट. आणि आता कशामध्ये पाहायचा 72चा 9 आणि 3 मध्ये पाहायचा. लॉग बघायचा 72च्या रोला पाहायचं 9 आणि 3. 72 रोला 9 मध्ये किती आहे 8627 असं आहे 8627. आणि मीन डिफरन्स मध्ये किती आहे 3 नंबरच्या कॉलमला किती आहे 2 आहे. 2 ह्याच्यात ऍड करायचे किती होईल मग 9 आणि हे 2 6 आणि 8 एवढा ह्या नंबरचा लॉग झाला. मायनस आता इथे किती आहे डेसिमल पॉईंटच्या इकडं 2 डिजिट आहे. मग कॅरेक्टरिस्टिक 1 येणार पॉईंट. आता कशामध्ये पाहायचं आपल्याला किती आहे 5 to 7 9 आहे. 52चा 7 आणि 9 मध्ये पाहायचं. 52च्या रोला बघावं लागेल आपल्याला 7 9 च्या कॉलम मध्ये 52
52च्या रोला 7 नंबरचा कॉलममध्ये 7218 आहे, 7218. आणि मीन डिफरन्समध्ये 9 नंबरचा कॉलम आहे, त्यात किती आहे 7 आहे. मग याच्यात 7 ॲड करायचे तर किती होईल 15, 1 कॅरीवर 2 आणि 2 7 एवढे येणार. आणि आता आपल्याला काय करायचं सबट्रॅक्शन करायचं. आपण व्हर्टिकल मांडून घेऊ, रफमध्ये करता येईल. -1.7225 सबट्रॅक्शन करू. 9 मधून 5 गेले 4, 2 मधून 2 गेला 0, 6 मधून 2 गेला 4, 8 मधून 7 गेला 1 आणि 2 मधून 1 गेला 1. एवढं येतं 1.1404 एवढं आलं. हे लॉग ऑफ एक्स मिळालं आपल्याला, लॉग ऑफ एक्स. आणि एक्स काढायचं आहे तर अँटी लॉग घ्यावं लागेल. अँटी लॉग ऑफ लॉग एक्स म्हणजे अँटी लॉग कशाचा, लॉग एक्स किती आलेलं आहे आपलं 1.1404 एवढं आलं. मग अँटी लॉगचं पेज ओपन करायचं आणि कशामध्ये पाहायचा 0.14चा 0 आणि 4 मध्ये पाहायचा. 4 म्हणजे हा मीन डिफरन्स मधला आहे. 0.14चा 0 मध्ये किती आहे 1380 आणि प्लस मीन डिफरन्स मधला ऍड करायचा. मीन डिफरन्स मध्ये 4 नंबरचा कॉलम आहे, किती आहे 1 आहे. 1 याच्यात ऍड करायचा. तर 1 ऍड केल्यानंतर किती होणार आहे 1381 असे येणार. 1381 असे. आता इथे किती आहे कॅरेक्टरिस्टिक 1 आहे. 1 कॅरेक्टरिस्टिक येण्यासाठी आपल्याला डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट साईडला किती डिजिट लागतील मग 2 डिजिट लागतील. म्हणजे 13 नंतरचा काय पॉईंट द्यावा लागेल. म्हणजे काय येणार मग आपला आन्सर 13.81 एवढं काय येतं आन्सर येतं. म्हणजे येतं डिव्हिजन. हे झाले तिन्ही जवळजवळ लॉवरती आपले एक्झाम्पल झालेले आहेत, घेतलेत मी. आता आणखी एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. त्यात 2 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायला देते. 2 एक्झाम्पल सॉल्व करायला देते. इव्हॅल्युएट त्यातील पहिला आहे होमवर्क साठीचं देते. पहिला आहे 4.193 अपॉन 374.6. तर आन्सर आहे याचं, आन्सर यायला पाहिजे 0.0119 एवढं आन्सर याचं आलं पाहिजे. आणि यातलं सेकंड देते 7.132 याचा आन्सर आहे, याचा आन्सर किती यायला पाहिजे 2587 एवढं आन्सर यायला पाहिजे. एवढे 2 एक्झाम्पल सॉल्व करा आणि बाकीचे एक्झाम्पल आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू.